नमस्कार मित्रांनो, मी तुमची सपना वहिनी. आज तुमच्यासमोर मी एक खूप मस्त कथा सादर करणार आहे. आजच्या कथेचे नाव आहे माझी मैत्रीण आशा. खूप दिवसापूर्वी माझी व आशाची मैत्री झाली होती. आशा दिसायला एकदम भंगार होती, परंतु तिला जरा जास्तच जोश होता. तिच्या कितीही जरी आग लागली तरी तिच्या रूपाकडे बघून तिला कोणीच पसंत करत नसे. भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर तिची व माझी भेट झाली. आम्ही दोघी एकमेकांना भेटल्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, बरेच चर्चा झाल्या. किती वेळा मी मार्केटमध्येच फिरत होतो. मग मी तिला म्हणाले, अगं आशा, चला आपण मस्त उसाचा रस पिऊया. मला ती म्हणाली, तुला रस पिऊन भागत असेल, परंतु मला तर रसापेक्षा ऊस खायला खूपच आवडतो. ऊसाचं कांड खायला जास्तच मजा येते. आणि तू तर काय ग बाई, तुला काय दिसायला तू खूपच सुंदर आहेस, त्यामुळे तुला ऊसाची काही कमी नसेलच. मग मी तिला म्हणाले, काही पण बोलू नकोस. तुला जर रस प्यायचा नसेल तर चल निघ, मग मी पण निघते. मला घरी जायला उशीर होतोय. ती मला म्हणाली, अगं सपना, एवढ्या खूप दिवसानंतर तू भेटलीस आणि वरून मला इग्नोर सुद्धा करत आहेस. मैत्रीण असावी तर कशी? मैत्रिणीला सर्व काही एकमेकांचे समजलं पाहिजे. मी म्हणाली, हो ग, सर्व काही ठीक आहे, परंतु तुला जे काही पाहिजे ना, ते मी कसं देऊ शकणार? आणि माझ्याकडे जर एक मित्र असता तर मी नक्की दिला असता. पुढे ती मला म्हणाली, माझी सोय करू शकशील हे मला माहीत आहे, कारण तुझ्याकडे अशा गोष्टीकडे काहीच कमी नाही. तू तर दररोज घेत असशील, मग माझी एक दिवस सोय लावलीस तर बरं होईल. मी म्हणाले, हो, तुझं सर्व काही ठीक आहे, परंतु खरं बोलू का? जर तुला राग येत नसेल तर. मी खरं बोलते आणि तुला राग येईल मग. असं तर काही मात्र नक्की नाही. बोल ना, काय बोलायचं ते. तुझी सोय तूच कर, मी तिला म्हणाले. राग येण्यासारखं काहीच नाही ग, जे काही आहे ते समोरच आहे आणि तो खूपच सुंदर आहेस आणि मी एकदम भंगार. त्यामुळे माझ्याकडे कोणीसुद्धा पाहत नाही, कारण सर्व काही नशिबाचा खेळ असतो. आजकाल प्रत्येकाला सुंदर मुलगीच पाहिजे. आणि माझं रूप बघून खूप मात्र बेकार वाटतं. तिचं बोलणं ऐकून मला थोडंसं टेन्शनच आलं. माझ्या मनामध्ये येऊन गेलं की आशाला काहीतरी करायला पाहिजे, परंतु काय करणार? माझं पण नाईलाज होता. मी तिला म्हणाले, आशा, नाराज होऊ नकोस, मी काहीतरी सोय करते. माझ्या फक्त एका वाक्यामुळे ती एकदम खुश झाली व तिने मला तिथेच मार्केटमध्ये एक घट्ट मिठी मारली. मला म्हणाली, तू जर माझी सोय लावलीस ना तर मी तुझ्या खूप आभारी राहीन. मला माझ्या मनासारखा आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या. हे मला सुद्धा समजत होते, कारण मुलगी वयात आली की तिला सर्व काही पाहिजे असतं, मग ते सुंदर असो किंवा नसो. माणूस पोटाची भूक एखाद्या वेळेस थांबवू शकतो, परंतु ही भूक लागली तर मात्र बेकार असतं. एकदा का आग लागली की मग लागलीच ती विझवायलाच पाहिजे, नाहीतर त्रास तर होतोच. खूप भयंकर असतं. एक तर कुणाला सांगता पण येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे शांत पण राहता येत नाही. तिची खुशी बघून मला शेवटी तिला मदत करावीशी वाटू लागली होती. मग मी तिला म्हणाले, चल, आजची पार्टी माझ्याकडून. जर तू माझी सोय लावलीस तर तुला तुझ्याप्रमाणे तू म्हणशील त्या हॉटेलमध्ये घेऊन जाईन. तुला मनसोक्त पार्टी देईन. तिच्या बोलण्यावर मी तिला म्हणाले, मला पार्टी वगैरे काही नकोय. तू खुश झालीस ना, बस झालं, तेवढंच पाहिजे मला, बाकी काही नको आहे. मग मी तिथे तेवढी जोशमध्ये मला म्हणाली, ठीक आहे, मग कर माझी सोय. एखादी भिकारी जरी भेटला ना, मी त्याला द्यायला सुद्धा तयार होईल. मी पाहते आज तू कोणाला घेऊन येणार आहेस ते, माझी सोय कशी लावणार आहेस ते. माझ्या बऱ्याच मैत्रिणी मला तुझं नाव सांगतात की आपली सोय व शिस्त लागायची असेल तर सपना सर्व काही करू शकते. आता जे बोलत आहेस ते मला वाटत होते, कारण मी होतीच तशी. माझ्याकडे पोरांची लाईन लागत असायची. मग मी तिला म्हणाले, चल माझ्या घरी, आणि मी सुद्धा मोठ्या आनंदाने माझ्यासोबत माझ्या घरी आली.
मी तिला घरी घेऊन आले तर खरं, पण आता मात्र एक अडचण होती. माझ्याकडे फक्त 2च तास वेळ होता, कारण या 2 तासामध्ये माझ्या घरचे कोणीच नव्हते आणि 2 तासानंतर माझी आई घरी येणार होती. मी विचार करू लागली होती. ती मला म्हणाली, "जाऊ दे गं सपना, टेन्शन घेऊ नकोस. मला माहीत आहे माझी सोय काही होणार नाही. गल्लीमध्ये कुणीच मुलगा दिसत नाही. मागे पुढे फिरणारी मुलं आज बहुतेक सुट्टीवरच गेली असतील. कोणीसुद्धा गल्लीमध्ये दिसत नाही. सर्व गल्ली सामसूम दिसत होती." मी म्हणाले, "असं होतं गं कधी कधी. असा पण दिवस येतो. परंतु तू काळजी करू नकोस. मी तुझी सोय काहीतरी करते." मला म्हणाली, "तू खूपच नाराज दिसत आहेस." "मला करायची काही इच्छा नाही. माझा एक शरद नावाचा मित्र आहे. मी त्याला फोन करते आणि ती नेहमी घरी पळतच यायचा आणि आमच्या दोघींमध्ये मग तो ठरल्याप्रमाणे ढपाढपचा कार्यक्रम व्हायचा." आतापर्यंत मी शरदच्या दुसऱ्या कुठल्याच मुलीकडे पाठवलं नव्हतं, परंतु आज मी माझ्या मनावरून शरदला अशाकडे पाठवायचं ठरवलं होतं, कारण त्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.